गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आहे काश्मीरमधला तिसरा दिवस आणि मी आज सकाळ घेतलेली आहे ब्लॅक कॉफी. ही रोज सकाळीच घेतो मी ॲक्च्युली. काश्मीरमध्ये पहिल्यांदा घेतो आहे ब्लॅक कॉफी सकाळ. तर आज आम्ही जाणार आहे इथलं नॉर्मल मार्केट फिरायला. डल लेक वगैरे, लाल चौक या साईडला फिरणार आहे आज. आणि बरीचशी शॉपिंग वगैरे होईल इथल्या लोकल मार्केटमध्ये. बघत राहा, पूर्ण व्लॉग बघा, खूप मजा येणार आहे. आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला. तर आज नाश्त्याला काय काय आहे? उडीद वडा आहे, वॉटरमेलन आहे, पोहे आहेत, अंड आहे आणि बटर आहे. अजून काय पराठे पण आहेत आणि स्वतः प्रवीण भाऊ आहेत. आज हिरो होऊन आलेत चक्क. तर आज नाश्ता एन्जॉय करतोय. स्टे ट्यून, बघत राहा, पूर्ण व्हिडिओ, पूर्ण ब्लॉग बघा. आज खूप मजा येणार. नाश्ता झालेला आहे. आता आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे शंकराचार्य टेम्पल. आता आम्ही निघतोय आणि गाडीत बसून निघालोय. कसा पोटभर नाश्ता केला गाईज? पोटभर नाश्ता, एकदम मस्त नाश्ता आहे. काय रिकमेंडेड हॉटेल एशियन पार्क, बेस्ट बुफे. काय नाश्ता केला? पोहे, सांबर आणि पोहे आपले ऑथेंटिक महाराष्ट्रीयन टाईपच आहेत. ओके. अंडी वगैरे पण मस्त सगळ्यांनी. उडीद वडा, सांबार, कलिंगड, ब्रेड बटर, दही, पराठा होता. कसला होता ते नाही खाल्ला, पण पराठा, आलू पराठा होता, मी खाल्ला ना. आलू पराठा होता छान. त्यांनी एक फ्रूट ठेवतात सोबत, छान वाटलं. नाश्त्याला पण fruit आणि रात्री पण चालेल. फायबर इम्पॉर्टंट आहे बॉडीसाठी. खूप छान आहे. म्हणजे नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये. जो कोणाला काही हवं असेल तर 3 टाईपच्या भाज्या असतात. रोटीला, बीट रोटीला मैदा रोटी पण असते. ऑप्शन्स खूप आहेत. दाल चावलला वेगळा एक ऑप्शन, राईस. मस्त छान आहे. मॅनेजमेंट हॉटेलचं आवडलं मला. ओके. एक खूप महत्त्वाची खबर, जे अल्कोहोल पितात त्यांच्यासाठी. काश्मीरमध्ये जे येत आहेत तर श्रीनगरमध्ये 2 वाईन शॉप आणि 2 बार आहेत, हे लक्षात ठेवा. बरेच जण म्हणतात की काश्मीरमध्ये दारू भेटत नाही, पण भेटते. 2 वाईन शॉप आणि 2 बार आहेत. हे आत्ता इथले राहणाऱ्या आमचे ड्रायव्हर आहेत, त्यांनी सांगितलं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आणायची गरज नाही. ट्रेनमधून तुम्ही इथं परचेस करू शकता. दिस इज द चेकिंग पॉईंट. हा चेकिंग पॉईंट आहे शंकराचार्याचा, महाराष्ट्र. इथं प्रसाद चालू आहे. आम्ही जस्ट पोचलो आहे. आम्ही पहिलं पाया पडायला जातो, नंतर प्रसादच बघू. आत्ताच पोचलो आहे मी इथे. गाडी तिकडे लावून आलो आहे. इथून आता पायऱ्या आहेत. पायऱ्या चढत वरती जायचं आहे. पायऱ्या संपत आल्यात. खूप दम लागतोय ब्रिथिंगमुळे. फायनली पायऱ्या संपल्या. मस्त वातावरण इथं. मध्ये 1846 बांधलं गेलेलं आहे टेम्पल. खूप जुनं आहे. जवळपास 2000 वर्ष जुनं टेम्पल आहे. मस्त वातावरण आहे इथं. पूर्ण काश्मीर दिसतंय, पूर्ण श्रीनगर. थोडंसं ब्लर दिसतंय, धुकं आहे खूप. खूप मस्त घरं दिसत आहेत. जर वेदर क्लिअर असतं तर तुम्हाला असे उंच उंच डोंगर रांगा दिसल्या असत्या.
इकडं वरती मंदिर आहे, बघू शकता तुम्ही किती उंच आहे वरती. वरती चढून आलोय. वरती चढल्यानंतर असा व्ह्यू, मस्त ऊन पडलंय. सूर्यदेव बघितला, सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. ते नंतर काढलाय. मंदिराच्या बॅक साईडचा आणि राईट साईडचा व्ह्यू हा. इथं खाली पूर्ण दाल लेक आहे, खूप मोठं लेक आहे, बघू शकता. मंदिरातून पाया पडून खाली आल्यानंतर इथं शंकराचार्यांचं तपश्चर्या स्थळ आहे, बघू शकता. इथून आज जातो. आता आपण शंकराचार्य मंदिरबद्दल थोडासा इतिहास जाणून घेऊ. आपल्याला काय माहिती नव्हतं, पण आपण गुगलला सर्च केलं त्याचा इतिहास आपल्याला कार्तिकी सांगेल. तर मग हे जे मंदिर आहे ते 2000 वर्षांपूर्वीपासून जुनं आहे आणि ज्याचं ते स्ट्रक्चर आहे मंदिराचं, ते जेव्हा ते बांधलं होतं 2000 वर्षांपूर्वीचं, ते अजूनही तसं आहे. त्याला काही धक्का लागलेला नाही. इथलं जे सराउंडिंग आहे ते पण खूप क्लीन आहे. आणि इथे जे मंदिर आहे ते ज्येष्ठेश्वर मंदिर किंवा त्याला तख्ते सुलेमान पण बोलतात इथली लोक. म्हणून आता मी सांगते की आता जे आम्ही मंदिर व्हिजिट केलं ते शंकराचार्य त्यांनी व्हिजिट केलं होतं, त्यावर त्यांनी ते नाव ठेवलं आणि त्यांनी इथे तपश्चर्यासुद्धा केली होती. आणि हे जे स्ट्रक्चर म्हणजे हे जे बांधलं गेलं आहे ते राजा गोपादित्यनी बांधलं आहे इसवी सन 371 मध्ये. तुम्ही इथे बघू शकता. जो फोटो आहे तो 1935 मध्ये घेतलेला आहे, पण ते बांधकाम सुरू झालंय 371 मध्ये. आता आम्ही निघालो आहे रिटर्न. दर्शन वगैरे छान झालंय. पायऱ्या उतरून खाली जातो. भंडारा भेटला तर भंडारा करणार आहे, नाही भेटला तर गाडीत बसणार आणि नेक्स्ट स्टॉपला निघणार. तर भंडारा आहे अजून चालू. तर आम्ही आता थोडं खाणार आहे. 2च प्लेट्स घेतल्यात, त्याच्यातच सर्वजण करणार आहे. सारखी मस्त आहे ना. आता काय झालं, आता बायकोला चार. आता भंडारा वगैरे खाऊन झालेला आहे. आता आम्ही निघालोय डल लेकला. इथून आता भेटूया डल लेकमध्ये. आता आम्ही डल लेकला पोचलो आहे. हे बघा हा व्ह्यू आहे. आता इथून आम्ही बोटिंगला चाललोय. बोटिंगमध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो. कोणती बोट घ्यायची काय सांगा लवकर. ही वाली बोट घेतली आता आम्ही. आता बोटमध्ये चाललोय. महाराष्ट्र. आमची मुंबई. हम पुन्हा से है. हा चांगला. आमची मुंबई. मी म्हणलं त्याला, तो म्हणतो मी पुण्यासे आहे. तो म्हणतो चांगला. नाही तो एक बोट आहे, इथं एक बोट आहे आणि ही आमची एक बोट आहे. आम्ही 3 बोट केल्यात. दुकान इथं आता एक कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे. आमचा बोटवाला चक्क मराठी बोलतोय. त्याला म्हटलं तुम्ही इकडे बसा. आम्ही शॉक झालोय आता. भाई इथं मराठी येते, जपून बोला, शिवाय नका देऊ. आपलं पुणे. आपलं पुणे बोलले का? आपलं पुणे. आपलं पुणे. एक बार पुणे. आपला पुणे मुझे आपला पुणे. जैसे आमची मुंबई बोलते हैं ना, वैसे पुणे को अपना पुणे बोलते हैं. तो सलाम करो. एक बार फिर से एक बार हुक्का वगैरे घ्यायचा असेल तर पण भेटतो. आम्ही आता शिकारा राईड मध्ये बसलोय. नाही आम्ही खाण्यासाठी आहे. खूपच गार लागायला लागले आता लेकमध्ये आल्यावरती. जरा कान बिन बांधून घेतो. चांगलं दिसतंय का काहीच? हॉट चॉकलेट काय
इसकी वजह से ये पूरा गोल्डन दिखता है। डल लेक तो ये पूरा एरिया है, डल लेक का टोटल एरिया है 22 स्क्वायर किलोमीटर, बट डल लेक 4 पार्ट्स में डिवाइड किया गया है। ये डल लेक का पहला पार्ट है जिसका नाम गोल्डन लेक है, ठीक है? हाँ क्या घोड़े वाला समझता है आपको। आप तो वीडियो काढली की चालू आहे कॅमेरा. इकडे फोटोशूट चालू आहेत. भावाने आता इन्फॉर्मेशन दिली लेक बद्दल, ऐकलीच असेल तुम्ही. हे खूप फ्रेंडली आहेत, हे पण खूप फ्रेंडली आहेत. ते पुण्याचे त्यांना पुण्यातले सगळे स्टेशन माहिती आहेत. शिवाजीनगर माहिती आहे, स्वारगेट माहिती आहे, सगळं माहिती आहे. माहिती मला व्हिडिओ पाहिजे तर म्हणली की काय वडाल हे जे व्हाईट कलरचं बघताय हे एशियाचं सगळ्यात पहिलं फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आहे. 1 मिनिट रुको. आता आम्ही इथं बोटमधून उतरलो आहे. हे गार्डन आहे इथं डल लेकमध्ये. डल लेकच्या आत गार्डन आहे. आता बोटीने आम्ही इथं आलो आहे. तर इथं आता गार्डन फिरणार आहे. बघू कसं आहे गार्डन, कसं छान आहे का कसं आहे काय सांगतो तुम्हाला. थोडासा गार्डन व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा आहे तो. इथं एक छोटासा ब्रिज. या गार्डनचं नाव नेहरू गार्डन आहे. असं मस्त एक टेंट बनवला आहे छोटासा. भाई इधर शिकारा में इधर निकालो तो शिकारा इधर साफ है ना। आता आमचं गार्डन फिरून झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही फ्लोटिंग मार्केटला. तिथं जाऊन शॉपिंग करण्याचं ऑप्शन आहे. तिथं काय काय शॉपिंगला आहे ते आपण बघूया. हे आता चालू झालेलं आहे फ्लोटिंग मार्केट. इथून फ्रोझन कब होगा ये? हे असं खूप मोठं मार्केट आहे. त्या साईडला पण आहे. गाडी जाणार 4,000 तुझा आम्हाला नाही ना. घेऊ नाही काढू बाहेर आता आमची बोट राईड संपलेली आहे. आता आम्ही बाहेर आलो आहे. आता पुढचं काय बघतो. पहिलं खायचं काहीतरी आता बघूया. आता आम्ही आलो आहे जेवायला. तर हे हॉटेल आहे जे फूड्स. खास नॉनव्हेज खाण्यासाठी आलो आहे. इथं नॉनव्हेज फेमस आहे. अर्धे जण व्हेज खायला गेलेत. आम्ही अर्धे जण नॉनव्हेज खायला आलो आहे. स्पेशल वाजवान खाणार आहे आम्ही. स्पेशल वाजवान खाणार आहे. काश्मीरी स्पेशल वाजवान.
इथं आतमध्ये एक कंपार्टमेंट आहे बसून खायचं. आम्ही आताच बसणार आहे, मस्त मांडी घालून जेवायला बसणार आहे इथं. ऋषी, आपण जेवायला काय काय मागवलं? आपण काश्मीरी इथली फेमस डिश आहे काश्मीरची, काश्मीरी वाजवान. आपण ते मागवलंय. त्याच्यामध्ये असा राईस येतो, त्याच्यामध्ये मटनचे पीसेस येतात, काय काय परत कबाब येतात, परत चिकन करी येते, आपलं अजून रोगन जोश म्हणून आहे काश्मीरी रोगन जोश, तर ते पण येतं. असं सगळं मिक्स असतं. म्हणजे आपण पण कधी अजून बघितलं पण नाही आणि खाल्लं पण नाही. ते आता आपण बघू, खाऊ आणि त्याचा एकदम योग्य रिव्ह्यू तुम्हाला आम्ही देतो, ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवतो. आता हा मागवलाय आपण राईस आणि मटन कबाब. हे आता मागवलंय आपण रोगन जोश मटन. हे मागवलं आहे चिकन. चिकन पण खाणार आहे थोडंसं आम्ही त्याच्यात. चिकन मटन तुम्ही आत्ता बघितलं असेल मी काय काय खाल्लं. त्याचं बिल फक्त एवढंच झालं आहे. आम्ही 6 जण होतो, 6 जणांचं एवढंच बिल झालं आहे. तर हे हॉटेलची टेस्ट पण खूप छान होती. त्याचे रिव्ह्यू मी देतो थोड्या वेळात. तर आत्ता आपलं जेवण झालेलं आहे, मस्त पोटभर जेवलेलं आहे. तर पोरं आता त्यांना तुम्हाला रिव्ह्यू सांगतील कसं होतं जेवण. एक नंबर जेवण. तुमची काश्मीरची ट्रिप अपूर्ण आहे जर तुम्ही हे खाल्लं नाहीत तर. त्यामुळे सगळ्यांनी येऊन खाऊन जावा. कोण काय भारी होतं. रस्सा, ग्रेव्ही, राईस सगळंच भारी होतं. कबाब पण भारी होते. सगळ्यांनी आले काश्मीरला तर खाऊन जावा. आज सूरजने तुम्हाला दाखवलंच असेल की काश्मीरी वाजवान ट्राय करायला गेलो होतो. ऑल थँक्स टू इशफाक बाय, त्यांनी बेस्ट प्लेस दाखवली आम्हाला वाजवानची. खरंच ऑथेंटिक जर काश्मीरी फूड खायचं असेल तुम्हाला वाजवानचं तर खरंच ट्राय करा. सर्वात बेस्ट वाजवान खाल्लं बाई. लाईफमध्ये फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, बट एक नंबर वाजवान खायला मिळालं खरंच. ये कश्मीर का सबसे बेस्ट होटल भी है और फ्रेश खाना इधर में मिलता है. कश्मीर में बहुत सारे होटल्स हैं जो वाजवान बेचते हैं, मगर ये बेस्ट है, सबसे बेस्ट और फ्रेश और क्वालिटी में कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं. सबसे बेस्ट. आपको टेस्ट आया ना, मज़ा आया ना आपको, बस फिर क्या है. सबको इनविटेशन दीजिए, जब भी कश्मीर आए तो हमसे मिलिए. इशफाक भाई से हाँ, सच में मिलिए. टोटली जेन्युइन आदमी है. जो कुछ करेंगे, कभी भी प्लान हो कश्मीर आने का तो इशफाक भाई से कांटेक्ट. कस्टमर के साथ कोई भी कॉम्प्रोमाइज नहीं, बिल्कुल क्वालिटी, फुल एंजॉय. हाँ. हर स्पॉट एंजॉय कर रहे हैं और मन के मुताबिक, मतलब जितना चाहिए उतना टाइम लो, कुछ भी करो और सब पॉइंट्स कवर हो रहे हैं हमारे. ये सबसे मेन हाईलाइट है. तर आता तुम्ही सर्वांचा रिव्ह्यू ऐकलाच असेल आणि मुश्फाक भाईंनी जे सजेस्ट केलं हॉटेल, तर त्याच हॉटेलवर आम्ही गेलो होतो. हॉटेलचं नाव तर तुम्ही पाहिलंच आहे. तर आता आम्ही चाललो आहे मार्केटला. संडे मार्केट म्हणून आहे, ते फक्त संडेलाच ओपन असतं. तिथं जाऊन सगळी शॉपिंग वगैरे करणार आहे. तर बघूया काय काय आहे मार्केटमध्ये. आत्ता आम्ही आलो आहे संडे मार्केटला. तुम्ही मागं पूर्ण मार्केट बघू शकता. आणि मार्केट हे आहे नेमकं कुठं आहे, लाल चौकात, जो काश्मीरमधला घंटाघर, काश्मीरमधलं सगळ्यात मेन चौक लाल चौक. आणि त्याचा इतिहास तर सगळ्यांना माहितीच असेल, काय काय इतिहास आहे लाल चौकाचा. तर आता आम्ही चाललो आहे शॉपिंगला. इथं लाल चौकापाशी थोडेफार फोटो काढणार आणि मग थोडी शॉपिंग करणार. तर तुम्ही बघा आता आम्ही काय काय शॉपिंग करतो. तर आता मार्केटला आलो आहे. काय एवढं खास प्राइसिंग कमी वाटत नाही आहे. आपलं जेवढं पुण्यात आहे त्या हिशोबानेच, म्हणजे काय एवढं कमी नाही वाटलं मला. खूप कॉस्टली सांगतात असं वाटतंय. त्याच्यामुळे शक्यतो आम्ही काय घेत नाही आहे. 1-2 गोष्टी घेतल्या पण जास्त काय घेतलं नाही. थंडी खूप वाढायला लागलेली आहे. आता काय सण होईना. आता आम्ही चाललो रूमवरती. एवढी शॉपिंग केली आहे, बस झाली. चला काहीच, आम्ही आता आलो रूमवरती शॉपिंग वगैरे करून. आता इथून जेवायला जाणार, जेवणार आणि झोपणार.
तर दिस इज एंड ऑफ टुडेज ब्लॉग. आता काय मोबाईल ऑफ होत आला आहे त्याच्यामुळे जेवणाचा काय वगैरे व्हिडिओ करत नाही मी. चार्जिंगला लावतो आणि जेवायला जातो. गुड नाईट.